झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय वा? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का तुम्ही? कोणत्या? तेच भैरवी आणि सावलीचा काय संबंध आहे? का ती तिच्यासाठी काम करते? असं मॅडम कसं आहे, मी तुम्हाला भेटायला तयार झाले, त्याच्या बदल्यात तुम्ही मला पिझ्झा खाऊ घातला गेलाय। आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर त्यासाठी अजून काहीतरी लागल। मी बाजूच्या सीटवर काहीतरी बघितलंय, कसला तरी सुंदर सुंदर बॉक्स आहे, तो माझ्यासाठीच आहे। घेऊ 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 आता तरी सांगाल का? सांगते। बरोबर आहे तुमचं, लय महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही अस्मी मॅडम। माझं लग्न झाल्यापासून मला नेहमी प्रश्न पडायचा, हा एवढा मोठा सावलीच्या बाबतीतला प्रश्न अजून कोणी कसा विचारला नाही हो। नाही त्या मेंढ्यांच्या घरात ती लग्न करून गेली तरी बी कोणाला हा प्रश्न पडला नाही, पण तुम्हाला पडला। तुम्हीच कारण सांगा, कारण तुम्ही हुशार आहे, तुम्हाला बरोबर कळतंय कुठे पाणी मुरतंय ते। मी सांगते ना, मी सांगते तुम्हाला की ती सावळी त्या भैरवी माईंसाठी एवढी का महत्वाची आहे। नाही नाही ऐका तुम्ही, हे सत्य जेव्हा तुम्ही ऐकाल की नाही, तुमच्या पायाखालची जमीन सरकल, डोक्यावर आभाळ फाटल हो। प्रलय येईल प्रलय। तुम्हाला माहिती आहे, तारा मॅडमचं गाणं आमच्या सावळीशिवाय कधीच पूर्ण होऊ शकणार नाही। सांगा का? का? सांगते, सावळीशिवाय तारा मॅडमचं गाणं कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, कारण मला बी माहित नाही। काय काय बाई आहेस का तू? बिंडोक लवाड कुठली? जो बोलतो तोच असतो। मज्जा बाय बाय। सर्वांचे सादरीकरण अतिशय उत्तम झालेलं आहे। आपल्या स्पर्धेचे स्पॉन्सर्स आणि रूपम कॉस्मेटिकचे सीईओ सारंग सर आणि सोहम सर मेंदळे यांना रंगमंचावर आमंत्रित करूया। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी। निकालाची उत्सुकता असताना आपण बोलणं म्हणजे स्पर्धकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय। नका बोलू, निकाल जाहीर करा। नाही, मी नाही बोलत, मी माझ्या भावाच्या हातात माईक सोपवतो, तो निकाल जाहीर करेल। तर निकाल आहे जुई फ्रॉम पुणे, भक्ती फ्रॉम सांगली, म्हात्रे फ्रॉम डोंबिवली, कौशल फ्रॉम संभाजीनगर, आणि तारा वझे। मी म्हटलं होतं ना, तू तारा सोबत गातोयस, तिच्या जीवावर तूही फिनालेला येशीलच। आलास की नाही? छान, चल तारा।
मथुरा, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि तारा मॅडमसाठी जिंकणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मला मनापासून तयारी करावी लागेल. तू नेहमीप्रमाणे माझी साथ देशील ना? वा 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 वा, कॉंग्रॅच्युलेशन. काय ऑर्गनाइज केलंस तू. हा, पाणी पण नाही विचारलंस रे मला. हा, चहा कॉफी काहीच नाही. मला उपाशी ठेवलंय. तुला उपाशी ठेवलं? अरे ते जजेस विचारत होते काहीतरी खायला मिळेल का. जजेसना काही खायला पण नाही दिलं. अरे माझे बस बस मारू नको. का मारताय त्याला? किती नाजूक आहे तो. तुम्हाला कसं माहिती हा नाजूक आहे? मला कसं माहित म्हणजे चेहऱ्यावरून कळतं ना एकेकाच्या. चेहरा बघून कळतं? अच्छा, म्हणजे फेस रिडिंग करता येतं. माझा चेहरा वाचून सांग बरं काय दिसतंय. मूर्ख मूर्ख लिहिलं इथे. माझा भाऊ आहेस ना? हा मग पण नाजूक आहेस तू. तू नाजूक आहेस आमची. नाजूक नाजूक नाही म्हणायचं. मी जिमला जायला लागलो. जिमला जायला? हे बघ, हे बघ. कुठे दुखतंय तुला? करतोय सुरू. जिमला जातो म्हणे आई. सॉरी सॉरी काय सॉरी. मला खरं तर बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना असं हसताना खेळताना बघून. मला माझं घर असंच आनंदात हवंय. थँक्यू. मॉम पण तुला खूप मिस केलं. तिथे यायला हवं होतंस. इट्स ओके. तू होतास, सारंग होता. ऐश्वर्याला बोर्ड मीटिंगला प्रेझेंट राहणं खूप गरजेचं होतं. उद्या येऊ आम्ही नक्की. चालेल. सावली काय कुठे चाललीस? सावली आता सकाळी पण भेटून नाही गेलीस तू. तुझी टीम जिंकतीये. कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं? काय झालंय का? नाही, उद्या फायनल आहे ना म्हणून मी जरा गडबडीत होते. नाही ते फिनाले वगैरे ठीक आहे, पण तुझा भाऊ आता नाहीये या घरात, लक्षात आहे ना. त्यामुळे भांडी आणि जेवण सगळं वेळेत झालं पाहिजे हे लक्षात ठेवायचं. उद्या सावलीला कोणीही काम सांगणार नाही. तिला तिचं काम करू द्या. कोणी सांगायचं नाही तिला काम उद्या. हा, म्हणजे भांडी घासायला झाली तर अस्मिताही घासेल ना. एक दिवस घासल्याने कुठे हात दिसत आहेत. बरोबर आहे. घासणार ना. सावली मला माहिती आहे तुझं काम तुझी साधन आहे. तुझ्या कामावर तू कॉन्सन्ट्रेट कर. तुला उद्या कोणी डिस्टर्ब नाही करणार. ठीक आहे? ही अशी बाहेर कुठे चालली आहे? हिचं काय सिक्रेट आहे ना, शोधून काढायला हवं. जा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज